लोक काय म्हणतील हा विचार सोडा, आयुष्य बदलेल. लोक काय म्हणतील या 4 शब्दांनी किती लोकांचं आयुष्य थांबलेलं आहे माहिती आहे का? तुम्हाला गाणं येतं पण लोक काय म्हणतील. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे पण लोक काय म्हणतील. तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे पण लोक काय म्हणतील. सांगा ना, हे लोक नेमके कोण आहेत आणि ते तुमचं आयुष्य जगणार आहेत का? नमस्कार. आज विद्या वाइब्समध्ये आपण एक विषय वेगळा घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे लोक काय म्हणतील. आणि त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित आज तुम्ही सुद्धा एक मोठा निर्णय घ्याल. लहानपणापासून लोकांची भीती इतकी मोठी असते की आपण लहानपणापासून हेच ऐकत आलोय. असं करू नको, लोक हसतील. तसं बोलू नको, लोक काय म्हणतील. हळूहळू आपण स्वतःपेक्षा लोकांचा जास्त विचार करायला लागतो, लोकांना जास्त महत्त्व द्यायला लागतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक 2 मिनिट बोलतात आणि 3ऱ्या मिनिटाला दुसऱ्या विषयावर जातात. पण आपण मात्र वर्षानुवर्ष त्याच भीतीत अडकून राहतो. लोक काय म्हणतील. खरं पाहायला गेलं तर लोक कधीच समाधानी नसतात. जर तुम्ही काहीच केलं नाही तरी लोक म्हणतील हे काहीच करत नाही. आणि जर तुम्ही काही मोठं केलं तर लोक म्हणतील खूप ॲटिट्यूड आलाय. तुम्ही शांत राहिलात तरी लोकांना प्रॉब्लेम, तुम्ही बोललात तरी लोकांना प्रॉब्लेम. म्हणून एक गोष्ट नेहमी क्लिअर ठेवायची, लोकांना खुश करणं अशक्य आहे. मग खरा प्रश्न कुठं आहे? खरा प्रश्न असा आहे की आपल्याला स्वतःला आपल्याबद्दल काय वाटतं. रात्री झोपताना आपल्याला स्वतःवर अभिमान वाटतो का? की फक्त लोकांच्या भीतीमुळे आपण स्वतः. लहानपणापासून आपण सगळेच जण एक गोष्ट नेहमीच ऐकत आलेलो आहोत. एका गावात 2 माणसं गाढवावर बसून जात होती. लोक म्हणाले, बिचाऱ्या गाढवावर दोघं बसलेत. त्यांनाही असं वाटलं, लोक म्हणतात ते म्हटल्यावर खरंच असेल. ते दोघेही खाली उतरले आणि गाढवाबरोबर पायी चालू लागले. पुढे गेल्यावर दुसरी लोक भेटली. ती म्हटली, अरे काय मूर्ख आहात, गाढव आहे तरी पायी चालत आहात. आता काय करायचं? गाढवावर बसलं तरी लोक बोलतात, पायी चाललं तरी लोक बोलतात. मग त्या दोघांनी शेवटी काय केलं तर गाढव उचललं आणि चालू लागले. तर ते शेवटी लोक हसू लागले. म्हणजे लोकांचं असं आहे, पायी चालून देत नाही आणि गाढवावरही बोलून देत नाही. म्हणजेच काय, लोक काहीही बोलणारच. आयुष्य हे एकदाच मिळतं. तुम्हाला आयुष्य लोकांसाठी जगायचं आहे की स्वतःसाठी? जे लोक आज बोलतात ते उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर तेच लोक म्हणतील, यांच्यामध्ये क्षमता होती, हे काहीतरी करू शकत होते, पण यांनी केलं नाही. त्यामुळे आजपासून एक डिसिजन घ्यायचा की लोकांच्या भीतीमुळे थांबायचं नाही. लोक काय म्हणतील ते म्हणू दे, मी माझं काम करणार, मी माझी स्वप्न पूर्ण करणार. लोक काय म्हणतील या भीतीपोटी स्वतःचे स्वप्न न सोडता स्वतःच्या आवडीचे आयुष्य जगणे महत्त्वाचे आहे. लोक ना दुःखात ना आनंदात सोबत असतात. त्यामुळे त्यांच्या विचारांपेक्षा आपल्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून घेतलेले निर्णय योग्य असतात. हे आयुष्य तुमचे आहे, ते तुमच्या स्वतःच्या अटींवर जगा. लोक काय म्हणतील हे 4 शब्द आपल्यापैकी अनेकांचे आयुष्य बर्बाद करायला पुरेसे आहेत. लहानपणापासून आपल्याला ही भीती दाखवली जाते की लोक काय म्हणतील म्हणून शिक्षण सोडले, लोक काय म्हणतील म्हणून आवडीचे क्षेत्र सोडले आणि लोक काय म्हणतील म्हणून लग्नही लोकांच्या सोयीनुसार केले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील यावर जर आपण आयुष्य जगलो तर हे लोक ना आपल्या आनंदात असतात ना आपल्या दुःखात. आपल्याला पडलेल्या संकटात ही लोक मदतीला येत नाहीत, तर आपण अपयशी झालो तर हीच लोक टीका करायला येतात. आणि जर आपण यशस्वी झालो तर हीच लोक आम्हाला माहीतच होतं की यशस्वी होणार आहे म्हणून असे म्हणायला येतात. त्यामुळे लोकांच्या बोलण्याने आपले आयुष्य बदलत नाही, तर आपण घेतलेल्या निर्णयांनी ते बदलते. अनेक जण लोक नावाची एक भीती, अदृश्य भीती मनाशी बाळगून जगतात. पण खरी गोष्ट ही आहे की लोकांना स्वतःच्याच आयुष्यात इतके प्रश्न आहेत की त्यांना तुमच्या आयुष्याबद्दल विचार करायला वेळच नसतो. मग आपण कशाला उगाच या विचाराने समस्या निर्माण करायच्या? तुम्हाला नक्की काय हवे आहे? तुमचे ध्येय काय आहे? तुम्हाला आनंद कशात मिळतो हे फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच माहीत आहे. इतरांच्या मताचा किंवा मनाचा विचार करून स्वतःची स्वप्ने मारणे म्हणजेच स्वतःशी गद्दारीच करणे आहे. शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील याच्याशी आपल्याला काहीच घेणं देणं नाही.
कारण ही लोक तुमचं आयुष्य पोसायला येत नसतात. म्हणून उद्याचा पश्चात्ताप टाळण्यासाठी आज लोक काय म्हणतील या विचाराला कायमचा निरोप द्या आणि स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या ध्येयासाठी धाडसाने जगा. लक्षात ठेवा, लोकांच्या आवाजापेक्षा तुमच्या स्वप्नांचा आवाज मोठा असायला हवा. तर जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागलात तरी लोक बोलणारच आणि वाईट वागलात तरी लोक बोलणारच. फरक फक्त इतकाच आहे की लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही गर्दीचा हिस्सा बनाल आणि स्वतःच्या मनाचं ऐकलं तर स्वतःची एक ओळख बनवाल. आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणाचं ऐकायचं आहे. जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि अशा व्यक्तीला शेअर करा की जो लोकांच्या विचाराने खचून गेलेला आहे. आणि अशाच प्रेरणादायी विषयांसाठी आपल्या विद्या वाइब्स मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आयुष्य तुमचं आहे. लोकांच्या कमेंट्सवर चालवू नका. धन्यवाद.